हॅलो गाईज, तर मी आहे मयुरी आणि मी करते 30 डेजचं इंटरमिटेंट फास्टिंग। आज आहे दिवस 11वा आणि आजचं माझं हे वेट आलेलं आहे। दिवसाची सुरुवात मी 5:30 वाजता हे गरम पाणी पिऊन केलेली आहे। नॉर्मली गरम पाणी पियालेली आहे आणि त्यानंतर मग मी अंघोळ वगैरे उरकून मग मी एक्सरसाइज करते। आता एक्सरसाइज करेपर्यंत हे 6:30 वाजलेले असतात। 6:30 वाजता मी माझा एक्सरसाइज करून घेते, जसं मला जमते तशा प्रकारे मी करते। यूट्यूबवर वगैरे बघून असं करते थोडं आणि त्यानंतर एक्सरसाइज करून की मग एक 5 मिनिटासाठी मेडिटेशन, 5 मिनिटासाठी प्राणायाम वगैरे हे सगळं करून घेते। आणि या सगळ्यासाठी मी खरंच देवाला थँक्यू बोलते की मला इथपर्यंत आणण्यासाठी खरंच थँक्यू सो मच। हे सगळं करेपर्यंत सकाळचे 7 वाजलेले असतात, त्यामुळे 7 वाजता मी माझी घेते ही ब्लॅक कॉफी आफ्टर वर्कआउट, पोस्ट वर्कआउट। हे माझं रोजचं ठरलेलं आहे आणि मी रोज घेते, मला काही याचा त्रास होत नाही आहे। आणि त्यानंतर मग वेळ असते ती म्हणजे सगळं जेवण करण्यासाठी, माझं घरच्यांचं सगळं जेवण करते आहे। आणि तुम्ही जेव्हा इंटरमिटेंट फास्टिंग करता तेव्हा मीलमध्ये प्रोटीन आणि फायबर असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रोटीन आपल्याला जास्त वेळ पोट भरलेलं वाटायला मदत करतं आणि वेट लॉसमध्ये मसल लॉस होऊ नये हे खूप गरजेचं आहे। मसल लॉस होऊ नये म्हणून खूप गरजेचं असतं प्रोटीन। आणि त्यानंतर फायबर यासाठी घ्यायचं आहे, नाहीतर मग ट्रॅफिक जाम होतं। फायबर जे आहे ते डायजेशन सुधारतं, पोट साफ होण्यास मदत करतं आणि अचानक लागणारी जी भूक आहे ती क्रेविंग कमी करतं। आता त्यानंतर मी सकाळचा पहिला मील घेते, तो म्हणजे 9-9:30च्या आसपास असा घेते। तर इथे मी बेसनच्या चिला, ज्यात मी पनीर भरपूर टाकलं आहे, दही घेतलेलं आहे। आणि हा आहे माझा 2 वाजताचा लंच मील। त्यामध्ये मी पाल्याची भाजी घेतलेली आहे, लाल माठाची, बेसनचा तो चिला घेतलेला आहे, भाकरी, काकडी आणि सीड्स घेतलेत जे अधूनमधून खाईन। आणि आता मी ऑफिसला निघते, लंच केला आहे, दुपारी सीड्स खाल्ले आहेत। संध्याकाळी 5 वाजल्यापासून माझा पुन्हा फास्ट जो आहे तो चालू झालेला आहे आणि तिथं मी घरी आली आहे आणि दिवसाचा पूर्ण पाण्याचा जो इंटेक आहे तो कंप्लीट केलेला आहे। आणि रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी म्हणजे 9:30 वाजता मी 1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर घेतलेला आहे आणि 10 वाजता मी झोपते, म्हणजे झोपतेच। चला आता उद्या भेटूया, बाय।